यस नक्की धावस का धाव फलकामध्ये एक गडी बाद एक. नवीन बॅटर नक्की शंकर पाहायला मिळतोय. पहिला बॉल वाईट, दुसऱ्या बॉल मध्ये नक्की मिस टाइम झाले होते. इनफिल्डला भेदू शकले नाही हरी निखाडे. हा बॅटर बाद शून्यावरती. नवीन बॅटर नक्की शंकर. 4 षटकाचा सामना, महत्वपूर्ण मॅच, महत्वपूर्ण टुर्नामेंट. आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक असोसिएशन शहापूर तालुका अंतर्गत आई गौदवी स्पोर्ट्स कोठेगरबी आयोजित आदिवासी सरपंच चषक पाहायला मिळते. चांगली स्पर्धा पाहायला मिळते. तुम्ही आम्ही सर्व एन्जॉय करत आहात. पुढील बॉल दीपक. पुढे टाकलेला बॉल सरळ पाटण्यामध्ये लॉफ्ट फटका सजवायचा होता. नक्की क्षेत्रक्षक एकदा डीप मध्ये एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी धाव झालाय कॉल. थोडीशी फंबलिंग पाहायला मिळते. बॉल निघून चालाय सीमा पार, बाउंड्रीच्या बाहेर. मिस फिल्डिंग, फंबलिंग पाहायला मिळाली. क्षेत्रक्षण थोडंसं खराब पायरवडी संघाकडनं. मात्र चांगलाचा फटका पाहायला मिळतोय. बॉल झाला बॅकवर्ड पॉइंटला, एक धाव कंप्लीट. एका धावेने धाव फलकावरती धावा पाहायला मिळतील नक्कीच. 6 धावा. बॅटिंगला आता मात्र डावखोरचा बॅटर पाहायला मिळतो रोहित निखाडे. केबी स्पोर्ट्स वारले बॅटर त्याच्या अंगेस नक्कीच फाईट देते. जय हनुमान पायरवाडी. एका बाजूला नक्की साकडबा विभागातील संघ पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतो नक्की खर्डी कसारा विभागातील नक्की ताकदीचा संघ केवी स्पोर्ट्स वारलेवाडा करंजपाडा. गोलंदाज दीपक, पाटील रोहित. ओव्हरपिचचा बॉल, चांगला बॉल, चांगली लाईन, पूर्णपणे डॉमिनेट करून टाकले या बॉलवरती. चांगला बॉलची लाईन मात्र पाहायला मिळते. ही खासियत आहे गोलंदाजी दीपकच्या माध्यमातून. इथे मात्र डुबा बॅटने चांगला सॅक्रॉस दो लाईन फटका मात्र लाजबाब आहे. फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत, त्यांना बीट करून बॉल निघून चाललाय. आर पार फरार, सीमा पार चौकार. धावसका धाव फलकावरती निघित पाहायला मध्ये निघित 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धाव फलकावरती. एक गडी बाद 10 धावा धाव फलकावरती. यस, धावसका धाव फलकावरती पाहायला मिळते. 5 बॉल 10. सर ओळ झाली का? या 14 झाले धाव फलकावरती धावा. बारा धावा धाव फलकावरती. असं नक्की पावसाळ करेक्शन केलं जातोय. दिलगिरी व्यक्त करतोय. धावसका धाव फलकावरती निघित एक गडी बाद 12. नक्की आमच्या ऑफिशियल्स आहे, त्यांचा मात्र लंच ब्रेक चालू आहे मित्रांनो. इन मात्र नोंद घ्यायचे.
दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात नक्की कालूराम. इथे पण नक्कीच मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षण डीप मध्ये येत आहेत. एक धाव कंप्लीट. इथे मध्ये नक्कीच लाऊड अपील केली होती. हाऊ वॉज दॅट? येस. इथे मध्ये नक्कीच चांगला फटका पाहायला मिळतोय. रोहितच्या बाट मध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला ब्लास्ट शंकरच्या बाट मध्ये चौकार पाहायला मिळतोय. आदिवासी सरपंच चषक जय कोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक. धावसंख्या धाव फलकावधी पाहायला मिळते नक्की 17 धावा. चला लवकर व्हॉलेंटियर स्वयंसेवक मंडळीचा ताबा घ्यायचा विनंती करतोय. येस, कामेश मोरे कुठे असतील तर लवकर लवकर संपर्क साधायचे. कामेश मोरे आपण कुठे असाल तर लवकरात लवकर नक्की संपर्क साधायचा आहे. धाव फलकावधी अजूनही काही चेंडू शिल्लक. बॅटिंग मार्गवरती शंकर पाहायला मिळतोय. हरी मात्र लवकर बाद झाले. त्यानंतर पार्टनरशिप बिल्डअप करण्याचं काम मात्र या फलंदाजाच्या माध्यमातून केले गेले. ओरपीचा लोअर फुलटाचा बॉल चांगला फटका क्षेत्ररक्षण केली येत आहे. चला विजय संघाचे कर्णधार लवकर लवकर नक्की आमच्याशी संपर्क साधायचा. पहिल्या फेरीतील फर्स्ट राऊंड ज्याने जिंकलाय त्या संघांना विनंती होतो आपण लवकर लवकर रिपोर्टिंग करायचंय. चला फर्स्ट राऊंड जिंकलाय त्या संघाने लवकर लवकर रिपोर्टिंग करायचंय. कॅप्टनच यायचंय मित्रांनो. कर्णधार फक्त कर्णधार यायचंय. पुढील बॉल कालूराम. शंकरसाठी इथे मात्र फटका चांगला आहे. फटका दमदार आहे. इन थ्रू दी गॅप बॉल चाललाय मिड विकेट बॉर्डर लाईनला क्लिअर करत. हा येतोय शंकरच्या बॅट मधनं. आणखी निकाल आहे द ब्रँड ऑफ केबी स्पोर्ट्स वारलीपाडा करंजपाडाचा ब्रँडेड चौकार. षटकाचा खेळ संपत झालाय. धावसंख्या पाहायला मिळते की 23 धावा. जुने 12 बॉलचा खेळ शिल्लक. चला फर्स्ट राऊंड ज्या टीमने मात्र जिंकलाय फर्स्ट राऊंड पहिला फुल विजय संघाने लवकर लवकर नक्की यायचंय. आमच्या ऑफिशियल साहेब कंकुजी भरतर साहेब गणजी कांबडी साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्याशी लवकर लवकरच नक्की संपर्क साधायचा आहे.
तिसऱ्या षटकाला झाली सुरुवात. गोलंदाज पाहायला मिळतोय लक्ष्मण, हा गोलंदाज पाहायला मिळतोय. इथे लॉफ्ट केलाय फटका, मात्र फिल्डर आहे तिकडे. चांगला प्रयत्न राहिला गेलाय. झेल मात्र नक्कीच पाहुशाल सोडलाय, परंतु नक्की धावा मात्र वाचवल्यात. झेल पकडायचा होता परंतु नक्कीच पाहुशाल. फिल्डर सांगतायत ना की सूर्याची किरण आले डोळ्यावरती. धाव फलकावरती पाहायला मिळतील. 24 धावा धाव फलकावरती. एक गडी बाद 24 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. इथे मात्र नक्कीच पाहुशाल अति काही संकटात नाही. नकार दिला शेवटच्या मोमेंटला. रोहित नक्की नॉन स्ट्राईकला होते. हा डॉट बॉल धाव फलकावरती नक्कीच एक गडी बाद 24. बॅटिंग मार्गवरती शंकरची बॅट बोलली आहे. इथे मात्र चांगला फटका, नक्की स्टेप आउट झाले. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षण डीप मध्ये येत आहेत. करणार नाही चुकी. धक्का दुसरा. शंकरचा खेळ मात्र संपलाय. 24 वरती दुसरा धक्का पाहायला मिळते. केवी स्पोर्ट वारलीवाडा करंजवाडा संघाला दुसरा धक्का 24 वरती. नवीन बॅटर नक्कीच आदेश पाहायला मिळतोय. इथे सुद्धा चांगला फटका पाहायला मिळते, परंतु फिल्डर आहेत तिकडे. करणार नाही चुकी. जबरदस्त नक्कीच झेल पाहायला मिळतोय. तिकडे मात्र क्षेत्र डीप मध्ये होते. त्यांचा मात्र झेल कॅरी होते. फलंदाज गॉन. नवीन बॅटर पाहायला मिळतो. बॅटर इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये नक्की क्षेत्रक्षय येतात. एक धाव तर कंप्लीट केली गेले. एका धावेने धाव फलकावरती धावा मात्र जुळल्या जातील. 25 धावा. रुपेश आले होते बॅटिंगला. आता मात्र नक्की रोहित पाहायला मिळतो बॅटर. इथे लॉफ्ट केलाय फटका, मात्र दमदार आहे फटका. उडवलाय बॉलला. बॉल पाठवला आउट ऑफ द बार. हवाई सफर. लांब बॉल चाललाय सीमा पार. आदिवासी सरपंच चषक हा षटकार. चला कॅमेराला विनंती करतो नक्की तिकडे टास्क बॉस कसं नक्की तिकडे वळवायचा आहे कॅमेरा आपला अँगल. लॉटचा कार्यक्रम केला जातोय. धाव फलकावरती नक्की जाऊन पोहोचली गेली. 31 धाबा 31 ऑन द बोर्ड. 31 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतात.
यस गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. अरुण पाहायला मिळतोय. अरुणची मात्र लेन चांगली आहे. बॅटर मात्र वाईड मागतायत. तू कशा प्रकारे वाईड मागतायत ते समजत नाहीये. पुढील बॉल गोलंदाज अरुण तयार. स्पेशचा फटका खेळायचा होता. रुपेश होते बॅटिंगला. याल मात्र नक्कीच फटका मात्र नक्की सजवता आला नाहीये. धावसका धाव फलकवरती पाहायला मिळते आहे. 31 धावा. पुढील बॉल इथे मात्र पाहुशाल विकेट आहे. फलंदाज गॉन. रोहितचा मात्र खेळ संपलाय. फलंदाज गॉन. इथे मात्र नक्की खराब कॉलिंग पाहायला मिळते. रणोच्या माध्यमातून नक्की बाद होतोय. धावसका धाव फलकावरती पाहायला मिळते नक्की 31-31. 31 धावा धाव फलकावरती. नवीन बॅटर नक्की भावेश. नेक्स्ट मॅच कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाळी विपक्ष जय हनुमान. जय हनुमान. त्यानंतर नक्की सावरोळी विपक्ष भोसपाडा. आवळे विपक्ष विजयी संघ. ही मात्र नोंद घ्यायचे. पळ झाले होते. बॉटमचा भरपूर वापर करायचा होता. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते आहे. नक्कीच पाहू शाल करून मित्र सांगतायत. कॅप्टन कुल नक्की आई गावदेवी स्पोर्ट्स गोठेकर बी टीमचे रोहनजी शेळके हे मात्र स्कोरच्या माध्यमातून आहेत. ते सांगतायत आमच्यामध्ये या ओव्हरमध्ये एकही धाव आले नाहीये. चांगली गोलंदाजी अरुणच्या माध्यमातून. पुढील बॉल अरुण. बॅटिंगला भावेश. यस धावसका धाव फलकावते 4 गडमध्ये 31. पुढील बॉल पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे. जबरदस्त गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळतोय. एकही धाव आली नाही या ओव्हरमध्ये. मिडन ओव्हर होईल का? जबरदस्त गोलंदाजी. स्लो वन डिलिव्हरी. गतीमध्ये परिवर्तन. कधी लेग ब्रेक कधी ऑफ ब्रेक गोलंदाज पाहायला मिळते. अरुण पायरवाडी संघाकडनं दिनेश खंडवी यांनी पुरस्कृत केलेला संघ पाहायला मिळतोय. तुमच्या माध्यमात येईल का? विकेट प्लस मेडन ओव्हर. गोलंदाज अरुण. बॅटिंगला भावेश. धावा आल्या नाहीत. 31च आहेत. जबरदस्त पाहायला मिळाली गोलंदाजी. टाळ्या वाजवा. टाळ्या होत आहेत दिनेश खंडवी आणि टीम कंपनीकडनं. 4 गडी बाद 31 आणि जिंकण्यासाठी नक्कीच पाहुशाल 32 धावांची गरज. 24 बॉल 32चं टार्गेट. तिथे टॉस होतोय. एका बाजूला जय हनुमान आणि त्यांना त्यांच्या अंकेस नक्कीच कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाळी. जय हनुमान वन द टॉस. फिल्डिंग बॅटिंग साठी नक्कीच कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाळी पाहायला मिळेल. चला लवकर विनंती करतोय. आपलं फिल्डिंग सजवायचे आहे. केवी स्पोर्ट वारलीपाडा करंजपाडा आपण
चला फिल्डिंग लवकर सजवून घ्यायची विनंती करतोय. चला बॅटर सुद्धा पाठवायचं आहे. सलामीर बॅटर दीपक आणि दिलीपची जोडी सलामीर पाहू शाल नक्की 24 बॉल आणि 32चं टार्गेट दिले गेले. 4 ओव्हरमध्ये 32चं टार्गेट. कशा प्रकारे नक्की जर्मन पायरबडी संघ फाईट करली हे सुद्धा नक्की तितकंच पाहणं गरजेचं असेल. हॅलो चेक. बॅटिंग मार्गवरती दिलीप. पहिलाच बॉलवरती फॉलिंग स्पीडचा भरपूर प्रयास. बॉल निघून चाललाय डाऊन द लेग साइड. फटका मात्र जबरदस्त आहे. बॉल निघून चाललाय लॉंग लेग सीमा पार. येतोय दिलीपच्या पाठ मध्ये. पहिल्याच बॉलमध्ये तगडा बिग ब्लास्ट चौकार. पुढील बॉल दीपक. बॅटिंग मार्गवरती दिलीप. पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड. फटका जला अजय कॉपी बुक स्टाईलने बॉलला फिनिश केला गेलाय. बॉल निघून चला बॅकवर्ड स्वर बाउंड्रीच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार ठोकले गेलेत. जय हनुमान पायरवाडी या संघाचे बॅटरने दिलीपने हल्ला चढवला गेलाय. इथे मध्ये नक्की वारली बटाटा टीमच्या गोलंदाजावरती. पुढील बॉल इथे स्कोरचा फटका सजवायचा होता. तिथे मात्र नक्की पाऊशाल फिल्डर होते त्याने केली नाहीये चुकी. धक्का पहार मध्ये नक्की पहिला धक्का 8 वरती. फलंदाज नक्की दिलीपचा खेळ मात्र जबर संपलाय. नवीन बॅटर पाहायला मिळतो. बॅटर सुनील पारदी हा बॅटर इनॅट नंबर 3 वरती. इथे मात्र फटका चांगला आहे पण तो फिल्डर मात्र धावतायत. बॉल निघून चाललाय 1 बाउन्स बॉन्ड लाईनच्या बाहेर. यावेळी मात्र नक्की सुनील पारदीच्या बॅट मधनं यावेळी खणखणीत चौकार. इथे मात्र पाहुशाल जबरदस्त आज मात्र नशीब नाहीये साथ देत. केबी स्पोर्ट वारली बडा करंज पाडांचे यावेळी मात्र नक्कीच पाहुशाल लेग बाईट स्वरूपच्या स्वरूपात हा धाबा येतील 4 चौकार.
16 धावा धाव फलकावरती. एक गडी बाद 16 धावा. पहिली षटक नक्कीच भरपूर महागडं गेलंय. आता मात्र 19 बॉल 16 धावांची गरज. 16 आल्यात 16 करायच्या आहेत का? गोळा फक्त आणि फक्त 16. ही तुमची आमची सर्वांची स्पर्धा आहे. आदिवासी सरपंच चषक. इथे मात्र नक्की फटका याही वेळी चांगला आहे. फटका जबरदस्त आहे. बॉल निघून चाललाय नक्की बॉन्ड लाईनच्या बाहेर. हे मैदान आहे घोटेकरचं मैदान. आउटफील्ड खूपच फास्टर दॅन फास्टर. बॉल निघून चालाय सीमा पार. पहिलं षटक समाप्त. 20 ऑन द बोर्ड. 20 धावा आल्यात ओव्हर मध्ये. एक गडी बाद 20. औषध जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाला झाले सुरुवात. गोलंदाज रोहित निखाडे हा गोलंदाज पाहायला मिळतोय. यस पुढील बॉल इथे मात्र जाऊन दिलाय. आउटसाइड द लेग स्टंप. वाईट बॉलच्या साईडने धावसं काय. इकडे पुढे 21 ऑन द बोर्ड. 21 धावा धाव फलकावरती. यस पुढील बॉल. पुढे गोलंदाज सज्ज. ओहो फ्लिक ऑफ द रेस. फास्टर दॅन फास्टर. जबरदस्त नक्की चांगला फटका पाहायला मिळतोय. फक्त बॅट स्लाइस केलं. तोंड उघडलं बॅटचं. या दोनच्या सैन्यात आवश्यक मात्र पुढे जाताना पाहायला मिळतील. 23 धावा 23 ऑन द बोर्ड. एक गडी बाद 23 धावा धाव फलकावरती. पायरवाडी संघाची संघर्ष करत आहे. ते मात्र नक्की केवीस पड वारलीपाडा करंजपाडा संघ. इथे नुसतं नक्की चांगला फटका पाहायला मिळतोय. कुठली याही बेला नक्की 2 धावा नक्की जुळल्या जातील. या दोनच्या सायने धावसक मात्र पुढे जाताना पाहायला मिळतील. एक गडी बाद 25. इथे मात्र क्रिकेट विथ सेन्सिबल क्रिकेट विथ कॅल्क्युलेटचा वापर मात्र केला गेला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. डायरेक्ट थ्रोचा नजराणा आणि बघता पाहू शकाल नक्की मात्र पाहायला मिळेल. यस TRS थर्ड अंपायरना मात्र नक्की आमंत्रण दिले गेले. रनआउट चेक केला जाईल. थर्ड अंपायर नक्की निरंजनजी सावंत सर असतील. सेफ आहे. इट इज अ नॉट आउट. धावसक नक्की 2 ने पुढे जाईल. धावसक 27. एक गडी बाद 27 धावा धाव फलकावरती. पुढील बॉल. गोलंदाज सज्ज रोहित. ते मात्र कट करायचा होता पण तो बॅट आणि बॉलचा झाला नाही संपर्क. धावसक धाव फलकावरती पाहायला मिळते नक्की. एक गडी बाद 27. इथे सोनगीत फटका मात्र मिस टायमिंग आहे. फटका फसलाय. हा झेल होईल का कॅरी? पकडलाय झेल आणि संपलाय नक्कीच फलंदाजा खेळ. 27 वरती दुसरा धक्का. पलटवार पाहायला मिळतो नक्की रोहित निकाडी या गोलंदाजाचा. चला नवीन बॅटर पाठवायचंय. यस नक्की 13 बॉल 5 धावांची गरज.
येस पुढील बॉल बॅटिंग मार्ग होती कालुराम. रोहित बॅटिंगला कालुराम. दोन ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. दोन ओव्हर खरे 27 अजून 12 बॉल 5 धावींची गरज. 12 बॉल 5 असेल समीकरण. 12 बॉल 5. येस गोलंदाज पाहायला मिळाला मुनीश. इथे मात्र चांगला फटका चांगला आहे. दमदार आहे. बॉल निघून चाललाय सीमा पार. कैलासवासी हिराबाई बुधाजी धुमाल स्टँडला सलामी देत. बॉल सीमा पार. स्कोर लेवल परंतु या स्पर्धेचा नियम आहे एका धावेची गरज. अकरा बॉल एका धावेची गरज. 11 बॉल एका धावेची गरज. 11 बॉल एका धावेची गरज. गोलंदाज सजो मुनीश. बॅटिंगला पाहू शकता की सुनील पारदी. आज सुनील पारदीची बॅट बोलली आहे. 3 बॉल खेळलाय नक्कीच. 4 बॉल खेळलाय. 12 आल्यात त्याच्या बॅटमध्ये. परंतु मात्र नक्कीच 3 बाउंड्री आल्यात. सुनील पारदी हा बॅटर. चला नवीन बॅटर लवकरात लवकर पाठवायचंय. नेक्स्ट मॅच ज्या हनुमान विपक्ष नक्की फाईट करताना पाहायला मिळेल टीम कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाळी. इथे मात्र फटका चांगला आहे. इथे मात्र विनिंग शॉट. अभिनंदन टीम नक्की दिनेश खंडवे आणि टीम पायरवाडी आणि हडलक संघ देऊया. इथे मात्र नक्की केवी स्पोर्ट वारलेपाडा करंजपाडा. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल एका बाजूला जय हनुमान टीम तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल नक्की कार्तिकी स्पोर्ट उंबरमाळी. चला फिल्डिंग लवकर सजवून घ्यायची विनंती करतोय. यस मॅन ऑफ द मॅच पाहायला मिळतो नक्की अरुण ज्याने मात्र मेडन ओव्हर हाताळली.